नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, हर हर महादेव। आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो, कृपया हा व्हिडिओ मध्येच सोडू नका, कारण आज मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती फक्त ऐकण्याची नाही, तर आपल्या जीवनात उपयोगी पडणारी आहे। अनेक वेळा आपण देवाची पूजा करतो, व्रत करतो, मंदिरात जातो, दानधर्म करतो, पण तरीही मनासारखी फळं मिळत नाहीत। याचं कारण काय असू शकतं? कदाचित आपल्या हातून नकळत एखादी चूक होत असेल, किंवा शास्त्रात सांगितलेली एखादी महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहितीच नसेल। म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी अशी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी अनेक लोकांना माहिती नसते, आणि ती माहिती तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते। जर तुम्ही देवावर श्रद्धा ठेवत असाल, आपल्या कुटुंबाचं सुख, आरोग्य, समृद्धी आणि घरातील शांतता टिकून राहावी अशी मनापासून इच्छा असेल, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। आणखी एक छोटी विनंती, जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा, कारण आम्ही दररोज धर्म, अध्यात्म, पूजा, विधी, व्रत, सण, उत्सव आणि शास्त्रात सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। चला तर मग कोणताही वेळ न दवडता आजच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाची सुरुवात करूया, आणि शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची माहिती चुकली तर आजच्या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग तुमच्याकडून राहून जाईल। भगवान विठ्ठल पंढरपुरात येण्यामागे हे मोठं कारण, एका भक्ताची विनंती भगवंतांनी कशी मान्य केली, पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल। महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत आषाढी एकादशी आणि भगवान विठ्ठल यांचे नाते अतूट मानले जाते। तुम्हाला माहितीये का, हा विठुराया पंढरपुरात आला तरी कसा? पौराणिक कथेनुसार जाणून घ्या। विठ्ठलभक्त ज्या दिवसांची आतुरतेने वाट पाहत होते, तो दिवस म्हणजे आषाढी एकादशीचा दिवस जुलै 25 रोजी साजरा होणार आहे। महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत आषाढी एकादशी आणि भगवान विठ्ठल यांचे नाते अतूट मानले जाते। आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात। या दिवशी लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला येऊन भगवान विठ्ठल आणि माता रुक्मिणीचे दर्शन घेतात। त्यामुळे हा दिवस वारकरी संप्रदायासाठी वर्षातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव मानला जातो। पण इथे अनेकांना प्रश्न पडतो की विठुराया पंढरपुरात आला तरी कसा? एका पौराणिक कथेनुसार भगवान विठ्ठल पंढरपूरला येण्यामागे एका भक्ताची अखंड मात, पितृसेवा हे प्रमुख कारण होते। जाणून घ्या, भगवान विठ्ठल पंढरपुरात कसे आले, ही पौराणिक कथा जाणून घ्याच। प्राचीन काळी पुंडलिक नावाचा एक युवक आपल्या आई वडिलांशी कठोर वागायचा। संसारातील सुखात रमल्यामुळे तो त्यांच्या सेवेकडे दुर्लक्ष करत असे। एकदा काही संत आणि ऋषींच्या सहवासामुळे त्याच्यात मोठा बदल झाला। आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे याची त्याला जाणीव झाली। त्यानंतर त्याने संपूर्ण आयुष्य आई वडिलांच्या सेवेसाठी अर्पण केले। त्याची निष्ठा, समर्पण आणि भक्ती पाहून देवताही प्रभावित झाल्या। भक्त पुंडलिकाच्या या अद्वितीय भक्तीने प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू त्याला दर्शन देण्यासाठी द्वारकेतून पंढरपूरला आले असे सांगितले जाते। त्यावेळी पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करण्यात इतका मग्न होता की त्याने देवाला त्वरित भेटण्यासाठी ही सेवा सोडली नाही। त्याऐवजी त्याने जवळ पडलेली एक वीट भगवानांकडे फेकली आणि नम्रपणे म्हणाला, प्रभू, कृपया या विटेवर उभे राहून थोडी प्रतीक्षा करा। मी आई वडिलांची सेवा पूर्ण करून तुमच्या दर्शनाला येतो। भगवानांनी पुंडलिकाच्या मात, पितृभक्तीचा आदर केला। ते त्या विटेवर दोन्ही हात कमरेवर ठेवून उभे राहिले। काही वेळाने पुंडलिकाने सेवा पूर्ण केली आणि भगवानांचे दर्शन घेतले। त्याने भगवानांना विनंती केली की, प्रभू, आपण याच ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्य करा, जेणेकरून सर्व भक्तांना तुमचे दर्शन घेता येईल। पुंडलिकाची विनंती भगवानांनी मान्य केली आणि ते पंढरपूरमध्ये विठ्ठल या रूपात स्थायिक झाले अशी श्रद्धा आहे। विठ्ठल या नावाबाबतही अशी लोकमान्यता आहे की विठ आणि स्थळ या शब्दांपासून विठ्ठल हे नाव रूढ झाले। या नावाच्या उत्पत्तीबाबत विद्वानांची विविध मते आहेत। आजही पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील मूर्ती दोन्ही हात कमरेवर ठेवून विटेवर उभी असल्याचे दिसते। ही मूर्ती भक्त पुंडलिकाच्या भक्तीची आणि पितृसेवेच्या महत्त्वाची कायम स्मरण करून देते। म्हणूनच वारकरी संप्रदायात पुंडलिक वरदा हरी विठ्ठल हा जयघोष विशेष महत्त्वाचा मानला जातो।
आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला येतात. त्यांच्या दृष्टीने विठ्ठल हा केवळ देव नसून भक्तासाठी वाट पाहणारा, प्रेमाने उभा असलेला आणि भक्तीला सर्वश्रेष्ठ मानणारा परमेश्वर आहे. त्यामुळे पंढरपूर हे केवळ तीर्थक्षेत्र नसून भक्ती, समर्पण आणि सेवाभावाचे जिवंत प्रतीक मानले जाते.